2 वर्षांपूर्वी मी मिस्टर बीस्टचा इंटरव्ह्यू पाहिला. तो यूट्यूब अल्गोरिदमचे सिक्रेट सांगत होता. पहिल्यांदा वाटलं हा काहीतरी वेगळाच जन्मजात जिनियस मुलगा असणार. पण जेव्हा मी त्याची कहाणी खोलात जाऊन समजून घेतली तेव्हा सत्य अगदी वेगळं निघालं. जिमी डोनाल्डसन काही सुपरह्युमन नव्हता. तोही आपल्यासारखाच एक साधा मुलगा होता. फरक फक्त एवढाच, त्याने कधीही हार मानली नाही, स्वतःशी लढणं कधीही थांबवलं नाही आणि आज तो जगातील सर्वात मोठा यूट्यूबर आहे. या व्हिडिओमध्ये आपण मिस्टर बीस्टच्या आयुष्यातला तो भाग पाहणार आहोत जो फार कमी लोकांना माहिती आहे. तो काळ जेव्हा तो एकटा होता, जेव्हा ग्रोथ होत नव्हती, जेव्हा फक्त सेल्फ डाऊट होता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या कथेत एक असा टर्न आहे जो तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची आग पेटवू शकतो. तर आपला प्रवास सुरू होतो 2013 पासून. चॅप्टर 1, सेल्फ डाऊटची लढण्याची सवय. रात्रीचे 2 वाजलेत. सगळे झोपलेत, पण जिमीचे डोळे अजूनही उघडे आहेत. 1 वर्षापासून तो व्हिडिओ बनवत आहे, पण आजच्या व्हिडिओला फक्त 15 व्ह्यूज. तो स्वतःलाच विचारतो, मी खरंच यासाठी बनलोय का? मी फक्त वेळ वाया घालवतोय का? हीच ती वेळ असते जेव्हा बहुतेक लोक हार मानतात. पण जिमीने ते केलं जे आपण सहसा करत नाही. त्याने आपल्या डाऊट्सवर काम करायला सुरुवात केली. रोज रात्री तो स्वतःचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचा. जिथे काही बोरिंग वाटलं ते नोट करून ठेवायचा. त्याने थंबनेल बदललं, टायटल बदललं, एडिटिंग सुधारली, पण एका रात्रीत काही बदललं नाही. हळूहळू ग्रोथ सुरू झाली. 1.5 वर्षानंतर त्याचे 8,000 सबस्क्रायबर झालेत. ऐकायला छोटं वाटतं ना, पण खरा विजय हा होता की जिमीने लहान वयातच स्वतःच्या चुका स्वतः सुधारण्याची सवय लावली होती. इथूनच जिमीचा खरा प्रवास सुरू झाला. आणि मग आयुष्याने त्याला आणखी एक मोठी परीक्षा दिली. चॅप्टर 2, आजार, वेदना आणि गो ऑल इनचा निर्णय. वय फक्त 15 वर्ष. अचानक जिमी खूप आजारी पडला. क्रॉन्स डिझीज, पोटात सतत सूज राहणारा आजार. खाल्लेलं अन्न टिकत नाही. दिवसात 10 ते 15 वेळा बाथरूम जावं लागतं. काही आठवड्यातच त्याचं वजन अर्ध झालं. शाळा सुटली, बेसबॉल पण सुटलं आणि सगळ्यात जास्त व्हिडिओ बनवणं सुटलं. तो अनेक आठवडे फक्त बेडवर पडून होता. पण याच कठीण काळात त्याला एक गोष्ट समजली. त्याला सगळ्यात जास्त दुःख कशाचं होतं, तर त्याला व्हिडिओ बनवता येत नाही याचं. तेव्हाच त्याला कळलं, यूट्यूब त्याच्यासाठी छंद नाही तर पर्पज आहे. जशी तब्येत थोडी सुधारली त्याने स्वतःशी एक वचन केलं, आय विल गो ऑल इन. म्हणजे आता जितकी एनर्जी आहे ती सगळी याच्यात घालणार. त्याने थकवा बहाणा म्हणून वापरणं बंद केलं. कमजोरीला कारण बनवणं बंद केलं. आणि इथूनच मिस्टर बीस्ट बनण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. चॅप्टर 3, एकटेपणा, घर सोडणं आणि 1000 दिवसांची हायपर स्टडी. हायस्कूल पूर्ण झालं. आईने अट ठेवली, कॉलेजला जा नाहीतर घर सोड. जिमीने कॉलेजला जायला ठरवलं, पण 2 आठवड्यातच सोडलं आणि मग त्याला घर सोडावं लागलं. त्यावेळी तो यूट्यूबमधून फार कमी पैसे कमवत होता. एका मित्राने राहायला एक छोटा रूम दिला. जमिनीवर गादी, टेबलवर एक कॉम्प्युटर आणि अनेक दिवस फक्त ब्रेड आणि नूडल्स. त्याचे सगळे मित्र कॉलेजमध्ये होते आणि तो एकटा खोलीत बसलेला. डोक्यात एकच विचार, मी कुठेतरी लुजर तर होणार नाही ना? मग एक दिवस त्याला ऑनलाईन 4 लोक भेटलेत. 4 वेडे जे त्याच्यासारखेच यूट्यूब शिकत होते. आणि इथून सुरू झाली 1000 दिवसांची हायपर स्टडी. सकाळी 7 वाजता स्काईप मीटिंग सुरू व्हायची, तर संध्याकाळी 5 वाजता संपायची. थंबनेल कसा काम करतो, पहिले 30 सेकंद किती महत्त्वाचे, लोक व्हिडिओ कधी टाकतात, हे ते 10 तासाच्या मीटिंगमध्ये चर्चा करायचे. आणि मग रात्री 10 वाजेपर्यंत त्या गोष्टीवर काम करायचे. 1000 दिवस रोज. आणि हेच 1000 दिवस त्याचं आयुष्य बदलणार होते. चॅप्टर 4, एक्स्ट्रीम मेहनत आणि व्हायरल ग्रोथ. जिमी फक्त शिकत नव्हता, तो प्रत्येक आयडिया लगेच ॲक्शनमध्ये बदलत होता. थंबनेलवर चर्चा झाली तर 12 तास वेगवेगळे एक्सप्रेशन्स काढून फोटो टेस्ट केले. व्हिडिओमध्ये एकही बोरिंग मोमेंट नको म्हणून 3-4 तास बसून संपूर्ण व्हिडिओ पुन्हा एडिट केला. आणि फरक दिसायला लागला. 300 सबस्क्रायबर झालेत, मग 1000, मग लाख आणि 2 वर्षात 5 मिलियन सबस्क्रायबर झालेत. एकदा त्याने सलग 40 तास काउंटिंग केलं.
थकून बेशुद्ध पडला. उठताच त्याने परत व्हिडिओ एडिट केला आणि तो व्हायरल झाला. त्याचा मंत्र बनला आउटवर्क अँड आउटलर्न, म्हणजे जितकं जास्त काम कराल तितकं पुढे जाल. पण जसजसा यश मिळू लागला तसंच एक नवीन प्रेशरही वाढू लागलं. चॅप्टर 5 प्रेशर, माइंडसेट आणि 3 मोठ्या शिकवणी. चॅनल आता व्हायरल झाला होता. आता प्रत्येक व्हिडिओ मागच्यापेक्षा चांगला असायला हवा. लाखो लोक बघत होते. ब्रँड्स लक्ष ठेवून होते. कॉपीकॅट चॅनल्स आयडियाज कॉपी करत होते. प्रेशर वाढत चालला होता. तेव्हा जिम्मीने माइंडसेट बदलला. आता त्याचा फोकस नंबर 1 होण्यावर नव्हता. त्याचा फोकस होता कालपेक्षा आज चांगलं करणं. त्याला म्हणतात क्राफ्ट्समन माइंडसेट. जेव्हा तुम्ही इतरांची स्पर्धा करतात, भीती, चिंता आणि प्रेशर सोबत येतात. पण जेव्हा तुम्ही स्वतःशी स्पर्धा करता, इन्स्पिरेशन, आयडियाज आणि एनर्जी तुमचं इंधन बनतात. आणि या कथेतून 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, गो ऑल इन, म्हणजे मोठं काही करायचं असेल तर अर्धवट प्रयत्न चालत नाहीत. दुसरी, सक्सेस म्हणजे लॉंग टर्म ऑब्सेशन, दररोज थोडं शिका, थोडं सुधारत राहा. तिसरी, आउटवर्क फेलियर आणि सेल्फ डाऊट. सेल्फ डाऊट घालवण्यासाठी शॉर्टकट नाही तर फक्त मेहनत करा. विचार करा, जर एक साधा मुलगा 1000 दिवसांच्या मेहनतीने जग बदलू शकतो तर तुम्ही का नाही? जर आयुष्य खरंच बदलायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लहान सवयी मोठे बदल घडवतात. हेच आहे बटरफ्लाय इफेक्ट. आता स्क्रीनवर दिसणारा व्हिडिओ नक्की पहा. एक छोटी सुरुवात जी मोठा फरक पाडू शकते. अशाच इम्पॅक्टफुल स्टोरीजसाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.